रायगड जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या इंटरेस्टिंग घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात। गोगावलेंचा तटकरेंनी परफेक्ट गेम केलाय। त्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गट हा सगळ्यात मोठा पक्ष ठरूनही सत्तेपासून दूर राहणार आहे अशी परिस्थिती आहे। कारण रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने जाणून बुजून गोगावलेंना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय। झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची 12 मार्च रोजी निवड होणार आहे आणि त्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने अलिबागमध्ये मोठ्या सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे। महायुती म्हणून सत्ता स्थापन व्हावी यासाठी शिवसेनेने बरेच हातपाय मारले, तरीही शिवसेनेला आता सत्तेपासून दूरच राहावं लागणार अशी चिन्ह सध्या तरी दिसतात। रायगड जिल्हा परिषदेचा निकाल हा तसा शिवसेनेच्या बाजूने लागला होता। त्यात शिवसेना हा 21 जागेसोबत सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता। त्यासोबतच भाजपला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 16, शिवसेना ठाकरे गटाला 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे। त्यातल्या त्यात तटकरे आणि गोगावले हे एकत्र येतील ही शक्यता कमीच होती। त्यातल्या त्यात राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा दावा केला, तर भरत गोगावले यांनीही यंदा आपण भाजपला घेऊन सत्ता स्थापन करणार असा दावा ठोकला होता। पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल असं जाहीर करून टाकलं।